अस्मिता संचालित रामगोपाल केडी या प्राथमिक विद्यालय आज आपण इयत्ता चौथीतील विषय मराठीमधील पाठ पाहणार आहोत। पाठाचे नाव आहे गुणग्राहक राजा। गुणग्राहक राजा या पाठाचे लेखक आहेत बाबा भांड। आपल्याला चित्रामध्ये जो फोटो दिसत आहे ते आहेत सयाजीराव गायकवाड। सयाजीराव गायकवाड हे जे राजे होऊन गेलेले आहेत त्या काळातले संस्थानाचे देशाला स्वातंत्र्याच्या काळात 500 ते 600 संस्थाने होते आणि या संस्थानांपैकी पुरोगामी राजा म्हणजे सयाजीराव गायकवाड हे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना मदत करणारे, सयाजीराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांनाही मदत करत होते। आता त्यांच्याविषयी थोडक्यात आपण परिचय पाहू। सयाजीराव गायकवाड पहा, शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे। हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला। समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला। त्यांनी अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले। गोरगरिबांची व दलितांची पिळवणुकीतून सुटका केली। सर्व जाती धर्मातील मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्यास सांगितले। त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचाही कायदा केला व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले। शेतीची प्रगती करण्यासाठी धरणे बांधली। शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी छळवणूक थांबवली। लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी सयाजीरावांनी कापडाची गिरणी सुरू केली। अनेक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले। त्यांना देशाबद्दल प्रचंड प्रेम होते। महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली। सामाजिक परिवर्तनासाठी आपण समाजसुधारक म्हणून त्यांचा गौरव करतो। सयाजीराव एक आदर्श राजे होते। आता त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, परंतु या पाठाचे जे लेखक आहे बाबा भांड यांनी बराच अभ्यास करून पूर्ण अनेक कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केला आणि कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीचं नाव आहे युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड। त्यांच्या जीवनावर त्यांनी कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी 528 पानांची आहे आणि त्या कादंबरीत अनेक पैलूने लेखकांनी सयाजीराव गायकवाडांचे अनेक पैलू त्यांच्या जीवनातले मांडलेले आहेत, त्या घटना आहेत आणि त्याच्यातली एक घटना, थोडक्यातली छोटी घटना, एक प्रसंग आपल्याला पाठामध्ये अभ्यासासाठी आहे। लेखकांचं नाव आहे पूर्ण नाव आपल्याला बाबा भांड, त्यांचं पूर्ण नाव आहे बाबासाहेब साळोबा भांड आणि त्यांचा जन्म 28 जुलै 1949 रोजी औरंगाबाद येथे झालेला आहे। त्यांनीही खूप लेखन केलेलं आहे साहित्यामध्ये आणि त्याच्यातला एका कादंबरीतला हा छोटासा प्रसंग आहे। पाहूया या पाठात आपल्याला काय सांगितले ते। पाठाचा थोडक्यात परिचय पहा। बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी गजानन व काळू या 2 मुलांचा सूरपारंब्याचा खेळ पाहिला। ते खुश झाले। महाराणी साहेबांसाठी तोच खेळ त्यांनी राजवाड्यासमोर करायला सांगितले। सयाजीरावांनी मुलांच्या गुणांचे कौतुक केले, त्यांना बक्षीस दिले। पुढे हाच गजानन बडोद्याचा राजरत्न ठरला। असा हा प्रसंग आहे, तो या पाठामध्ये आहे। आता आपण पाहूया। सयाजीराव गायकवाड पूर्वीच्या बडोदा संस्थानाचे राजे।
आता तिशी ओलांडलेले हे सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते. बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय घोड्यावर बसलेले सयाजीराव गायकवाड आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मानकरी जे आहे नारायणराव घाटगे होते. एवढ्यात मुलांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेने पाहिलं. तिथे एक वडाचं झाड होतं. बघा चित्रात दिसतंय आपल्याला वडाचं झाड होतं. एक पोरगा माकडासारख्या उड्या मारत घोड्यावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता. पहिल्यानं पारंबी पकडली, माकडासारखा झोका घेतला, घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला. दोघा पोरांचा सूरपारंबीचा खेळ सुरू झाला. सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले. बघा ते बघतायत. आता धड्याचंच नाव काय आहे? गुणग्राहक. गुणग्राहक राजा. गुणग्राहक याचा अर्थ काय? गुण ओळखून कदर करणारे, गुण ओळखून गुण पारखणारे म्हणजे गुणग्राहक. असे हे सयाजीराव गायकवाड. तर फेरफटका मारायला म्हणजे ते फिरण्यासाठी निघालेले होते आणि वडाच्या झाडाकडे सूरपारंब्याचा या मुलांचा खेळ सुरू होता. म्हणून खिदळणे म्हणजे काय? मोठ्याने हसणे. आणि खेळताना एकमेकांचा ते पाठलाग करत होते म्हणजे एकमेकांच्या मागे ते धावत होते. आणि हा खेळ पाहताना आता त्यांचे मानकरी जे आहे राजांबरोबर बसलेले ते कोण आहेत? नारायणराव घाटगे. आणि या दोघांचा सूरपारंबीचा खेळ सुरू झाला आणि राजे जे आहे देहभान विसरून खेळ बघू लागले. मानानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले. तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले. पोरांसोबत सूरपारंबी खेळ खेळू लागले. पहा चित्रामध्ये अगदी मन लावून राजे पाहत आहेत आणि असं पाहत असताना ते एवढे रमून गेले, देहभान विसरून गेले की तेच खेळतात की काय? पूर्वीच्या बालपणीचा त्यांना काळ आठवला आणि त्यांच्या बालपणीचं गाव आहे मौजे कवळाने. या गावी ते आले मनाने आणि हा खेळ सुरू झाला. आणि आता सूरपारंबी म्हणजे काय? सूर म्हणजे सूरपारंबी खेळातली काठी, सूर म्हणजे. आणि सूरपारंबीचा खेळ म्हणजे एका हातातला सूर दूर फेकायचा म्हणजे ती काठी दूर फेकायची. दुसऱ्याने तो आणेपर्यंत दुसऱ्या मुलाने काय करायचं? पारंब्यावर चढण्याचा, उतरण्याचे, झोके घेण्याची कसरत करायची. म्हणजे तो मुलगा काय करणार? त्याला पकडायला जाणार. म्हणजे असा हा खेळ आहे. एका हाताने दूर सूर फेकायचा, दुसऱ्याने तो आणेपर्यंत काय करायचं? झाडावर चढायचं आणि झोके खेळण्याची कसरत करायची आणि त्या मुलाने त्याला पकडायचं. हा सूरपारंबीचा त्या काळातला खेळ होता. आणि देहभान विसरणे म्हणजे स्वतःची जाणीव विसरणे, गुंग होऊन जाणे. म्हणजे राजे या दोघांचा खेळ पाहत असताना देहभान विसरले म्हणजे गुंग झाले होते. विद्याधिकारी हा शब्द आपल्याला पुढे पाठात येणार आहे. पहा, थोड्या वेळानं महाराज भानावर आले. स्वतःशीच हसले, स्वतःला हसले. निघताना मानकऱ्यास म्हणाले, पोरं चपळ आहेत. कोणाची पोरं आहेत ही? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. विद्याधिकारी म्हणजे काय? त्यावेळीचे शिक्षणाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी त्यावेळीचे. आणि त्यांना तो हुकूम सोडलेला आहे की त्या मुलांना तुम्ही काय करा? राजवाड्यामध्ये बोलवा. आता इथे राजे पाहतायत खेळ आणि हा खेळ पाहताना देहभान विसरून मौजे कवळाने गावी आलेले आहे. त्यांना पूर्वीचं बालपण त्यांना आठवलेलं आहे आणि त्या काळचं हे मारुतीचं मंदिर, वडाचं झाड आपल्याला चित्रात दिसत आहे. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले. आता तुम्हाला समोर राजवाड्याचं चित्र दिसतंय. पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती. घडलेला प्रसंग त्यांनी राणीसाहेबांना सांगितला. त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली की मला तो खेळ पाहायचा आहे. मग सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांनाच बोलावलं. त्या पोरांना शोधून आणण्याचा हुकूम केला. नारायणराव घाटगे
यांनी त्या पोरांची नावं व राहण्याची ठिकाणं सांगितली. विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला. त्यानं पोरांचा शोध घेतला. गजानन आणि काळूला साहेबांकडे घेऊन आला. म्हणजे त्यांचा शिपाई, विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या मुलांना शोधून साहेबांकडे म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांकडे घेऊन आला. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे असं सांगितलं. उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या असं तिसऱ्या प्रहरी राजवाड्यात या असं या दोघांना सांगितलेलं आहे. विद्याधिकारी म्हणाले, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचा खेळ राणीसाहेबांना पाहायचा आहे, तरी तुम्ही तिसऱ्या प्रहरी म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्ही राजवाड्यात या. गजानन हा यशवंतराव माणिकांचा तर काळू रहीम चाबुकस्वाराचा मुलगा होता. महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं. गल्लीत वार्ता पसरली. पोरांची उत्सुकता वाढली. तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली. कारण महाराज शिस्तीचे होते. त्यांना मुलांना आनंद झाला की आपल्याला बोलावलंय. गल्लीमध्ये वार्ता पसरली. वार्ता म्हणजे काय? बातमी. वार्ता म्हणजे बातमी. पोरांची उत्सुकता वाढली म्हणजे कुतूहल वाटलं की आपल्याला राजाने बोलवलंय यांचं कुतूहल मुलांना वाटलं. पण घरच्यांना काळजी वाटायला लागली, चिंता वाटायला लागली की महाराज कसे आहे, शिस्तीचे आहे, मुलांनी काय गडबड केली का काय असं त्यांना वाटायला लागलं घरच्यांना. बघा, काळजी वाटणे म्हणजे काय? खंत वाटणे, चिंता वाटणे. आणि दुसरा दिवस उजाडला. विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळलेले होते. चेहऱ्यावर मात्र तरतरी होती. तरतरी होती म्हणजे टवटवीत चेहरे होते. उत्साह होता, तो आनंद होता. आपण म्हणतो ना कधी कधी की काय तुझा चेहरा पडलेला आहे, म्हणजे काहीच त्याच्यावर उत्साह नसतो, त्याला म्हणतात पडलेला चेहरा. आणि तरतरीत म्हणजे उत्साही टवटवीत चेहरा. मग त्या मुलांचा दोघांचे सदरे मळलेले होते पण चेहऱ्यावर तरतरी होती. राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं. महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तेथे आले. बरोबर 3 राजपुत्रही होते. बसण्यासाठी बाजूला सोफे होते. आता आपल्याला राजांचं कुटुंब दिसतंय. दुसऱ्या चित्रामध्ये पहा, कुटुंब बसलेलं आहे. राजाचे पुत्र आहेत तिथे बसलेले आणि ह्या मुलांना तिथे बोलावलेलं आहे. आता काय नाव बाळांनो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला. राजांनी जवळ घेतलेलं आहे मुलांना आणि विचारपूस केले, काय नाव बाळांनो तुमचं? माझं नाव गजानन माणिक. माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबुकस्वार. छान, आम्ही परवाच तुमचा सूरपारंबीचा खेळ पाहिला. आज राणीसाहेबांना तो दाखवा. गजानननं काळूला खूण केली म्हणजे इशारा केला. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता, कारण मानकऱ्यांना माहीत होतं की मुलांना कशासाठी बोलवलेला आहे, तो खेळ करायचा आहे, म्हणून सूर तयार ठेवला होता. सूर म्हणजे काय? 1.5 हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती. काळूनं सूर हाती घेतला. एक पाय थोडा उंच उचलून पायाखालून सूर दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. सरसर म्हणजे पटकन झाडावर चढला. काळू, बघा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? महाराजांचं, सयाजीराव महाराजांचं कुटुंब आहे, त्यांची मुलं आहेत आणि इथे काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानननं काळूला पकडलं. आता गजानननं काळूला काय केलं? पकडलं. आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खोडावर चढला. गजाननला बाद करणं काळूला काही जमेना.
काळूला काही जमेना. पहा, कसरत म्हणजे व्यायाम. कसरत म्हणजे व्यायाम. एक प्रकारची इथे दोघांची काय चाललेली, चढाओढ चालली होती. बाद करता आलं नाही म्हणजे गजाननला बाद करता आलं नाही. बाद करणे म्हणजे आऊट करणे. घामाघूम होणे म्हणजे खूप खेळल्यामुळे त्यांना काय झालेलं आहे, घाम आलेला आहे खूप खेळून. आणि असं खेळल्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारचा काय होतो, व्यायाम होतो. आणि असे खेळ आपण खेळले पाहिजेत. बैठे खेळ खेळून चालत नाही, तर व्यायाम हा शरीराला आवश्यक आहे. आता गजाननला बाद करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली. महाराजाने खेळ थांबवला. दोघांना जवळ बोलवलं. खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, छान खेळलास. खेळात हारजीत महत्त्वाची नाही, खेळणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. महाराजांनी घाटग्यांना खूण केली. एका तबकात जरीच्या 2 टोप्या होत्या. आता इथे पाठ थोपटणे म्हणजे काय, शाब्बासकी देणे. शाब्बासकी दिलेली आहे राजाने. तबक म्हणजे नक्षीदार ताट. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. महाराजांनी घाटग्यांना खूण केली. तबकात जरीच्या 2 टोप्या होत्या. त्याने गजाननला जवळ बोलावले. तू हरला नाहीस म्हणून ही भरझरी टोपी बक्षीस, असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे. तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला. एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो. महाराज म्हणाले. त्यांनी पोरांना बसवलं, मिठाई खाऊ घातली, त्यांचे लाड केले आणि मग पोरं घोडागाडीतून घरी परतली. राजाने तीही सोय केली, त्यांना घोडागाडीतून घरी पाठवलं. त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली. म्हणजे पूर्ण ते जे राहत होत्या त्या ठिकाणामध्ये सगळीकडे ती बातमी पसरली. तर गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. आपलासुद्धा शाळेमध्ये होतो का नाही, तसाच बक्षीस समारंभ गजाननच्या शाळेमध्ये होता. महाराजांचं बक्षीस समारंभासाठी महाराज आले होते. एक पोरगा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता. 18 बक्षिसं त्या पोरानं घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर. आता या चित्रात बघा, हस्ताक्षर म्हणजे काय, हाताने लिहिलेली अक्षरं. आपण जे लिहितो, आपण काय म्हटलं जातं की अक्षर कसे छान काढा. म्हणजे हस्ताक्षर तुमचं कसं असलं पाहिजे, छान असलं पाहिजे. म्हणजे हाताने लिहिलेली जी अक्षरे असतात त्याला हस्ताक्षर म्हणतात. आता गजानननं बघू तुझं हस्ताक्षर म्हटल्यानंतर गजानननं कागदशाही मिळवली. कामटीचा बोरू केला म्हणजे काय, कामटी म्हणजे काय, छोटी काठी. आता बोरू म्हणजे काय, पूर्वीच्या काळी आता जसे पेन आहे तसे पेन नव्हते, तर बोरूने लिहित होते. बोरू कशाला म्हणतात, तर बांबूची जी काठी असते त्याचा एक तुकडा, छोटीशी काठी काढून त्याला पेन्सिलसारखी टोक केली जाते आणि ते शाहीमध्ये बुडवलं जातं आणि शाहीमध्ये बुडवून नंतर लिहिलं जातं, त्याला बोरू म्हणतात. मग त्या कामटीचा त्याने बोरू केला. कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय. श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असं गजाननने लिहिलं. महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. विद्याधिकाऱ्यांकडे वळून ते म्हणाले, पोरगा गुणी आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे आणि हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला. आणि महाराजांनी त्या दोघांचं खूप कौतुक केलेलं आहे. आता हा जो पाठ आहे
तो तुम्ही लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. पाठ मोठ्याने वाचायचा आहे. त्याच्यातले कठीण शब्द जे आपण पाहिलेले आहेत ते लिहून काढायचे आहेत आणि ज्यावेळी आपण निबंध लेखन करतो किंवा इतर अनुभव लेखन करतो त्यावेळी अशा शब्दांचा, ह्या नवीन शब्दांचा आपण आपल्या लेखनामध्ये उपयोग करायचा. आपली शब्दसंपत्ती वाढवायची. थँक्यू.